शहादा येथील पटेल रेसिडेन्सीच्या सभागृहात भारतीय जनता पार्टी शहादा शहरातर्फे अर्थसंकल्प बैठकीचे आयोजन जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। या बैठकीदरम्यान महायुतीच्या शासनाने नुकताच अर्थसंकल्प विधानसभेमध्ये मांडला। त्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या हितासंदर्भात विविध योजनांची घोषणा करण्यात आली। त्या विविध योजना नागरिकांपर्यंत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी कशा पोहोचवाव्यात या संदर्भात शहर अध्यक्ष व वक्ता जितेंद्र जमदाडे यांनी सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सविस्तर माहिती दिली। या बैठकीला विधानसभा प्रमुख कैलास चौधरी, माजी नगरसेवक रवींद्र जमादार, युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील व शहरातील विविध आघाडी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीनंतर ॲडव्होकेट भूजेंद्र शिंदे यांची भाजपा वकील आघाडी शहर अध्यक्ष, जगदीश बागुल शहर उपाध्यक्ष आणि गोपाल कोळी यांची शहर चिटणीस म्हणून तिघांची नवनियुक्त पदाधिकारी म्हणून नियुक्ती जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांच्या आदेशाने शहर अध्यक्ष जितेंद्र जमदाडे यांनी केले। सूत्रसंचालन शहर सरचिटणीस योगेश कोठारी व आभार प्रदर्शन व्यापारी आघाडी शहर अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल यांनी केले। यावेळी प्रश्नचिन्ह न्यूजशी बोलताना भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी काय म्हणालेत ते आपण पाहूयात आणि ऐकूयात। महाराष्ट्र शासनाने युती सरकारने एक महत्त्वाचा अर्थसंकल्प या राज्याला दिलेला आहे। एक चांगला अर्थसंकल्प लोकांच्या फायद्यासाठी, युवकांसाठी, महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, मोलमजुरी करणाऱ्या श्रमिकांसाठी एक चांगला अर्थसंकल्प सादर झाला आहे। या अर्थसंकल्पाविषयी माहिती देण्यासाठी आज शहादा शहरात महत्त्वपूर्ण बैठक शहराध्यक्ष जितू जमदाडे यांच्या उपस्थितीत व सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली। एक सरकार चांगल्या योजना देत असते आणि त्या लोकांपर्यंत पोहोचावा हा एक उद्देश आजच्या बैठकीत होता। सर्व पदाधिकाऱ्यांनी विषय अत्यंत चांगल्या पद्धतीने समजून घेतला आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत या अर्थसंकल्पाचा आम्हाला चांगला फायदा होईल आणि या शहादा तळोदा विधानसभेतील ही जागा आणि नंदुरबार जिल्ह्यातील चारही जागा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या चांगल्या मताधिकाऱ्याने निवडून येतील असा संकल्प घेऊन या ठिकाणी मी ही आजची बैठक संपन्न झाली।